मित्रहो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आता 10वी गणित भाग 2 घटक क्रमांक 2 पायथागोरसचे प्रमेय यावरील परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण विचारात घेणार आहोत. अंतिम परीक्षा दृष्टीने हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीनं अवलोकन करण्यात यावं. या ठिकाणी हा व्हिडिओ झाल्यानंतर जरूर लाईक करा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जरूर सबस्क्राईब करा. अनवधपणे व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायचं राहून जातं, असं होऊ नये. धन्यवाद. मार्च 22मध्ये आलेला प्रश्न आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बी सी बरोबर 90 आहे, कोण ए सी बी बरोबर 45 अंश आहे. या ठिकाणी ए सी 9√2 आहे, तर ए बी काढायचे आहे. या ठिकाणी त्रिकोण ए बी सीमध्ये बी हा 90 मापाचा आहे, ए सी बी 45 मापाचा आहे, तो दिलेला आहे. तिसरा कोण आहे, कोण ए हा 45 मापाचा उर्वरित असतो, कारण त्रिकोणाच्या तिघांची बेरीज 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे सर्व ज्ञात आहे. त्यामुळे हा 90 हा 45 हा 45, त्यामुळे त्रिकोण ए बी सी हा 45-45 90 मापाचा आहे. त्याचंच एक प्रमेय आहे. एकरूप बाजूंची लांबी म्हणजे कोण 45 मापाचा सी हा, कोण 45 मापाचा ए हा, या ठिकाणी एकरूप कोणासमोरील भुजा एकरूप असतात. ए बी बरोबर बी सी बरोबर कर्णाच्या या ठिकाणी 1/2 पट असते. एकरूप बाजूंची लांबी कर्णाच्या, कर्ण ए सी आहे, च्या म्हणजे गुणिले 1/2 ए सी 9√2 दिलेली आहे. √2 हा छेदस्थानचा आणि हा अंशस्थानचा निघून गेल्यानंतर ए बी बरोबर 9 मिळालेली आहे. अशा पद्धतीने ए बीची लांबी 9 एकक आहे. ओके. त्यानंतर मार्च 23चा प्रश्न आहे. त्रिकोण आर एस टीमध्ये या ठिकाणी कोण आर एस टी 90 आहे, कोण या ठिकाणी टी हा 30 अंशात दिलेला आहे, आर टी 12 सेमी दिलेला आहे. आर एस काढायचे आहे. त्रिकोण आर एस टीमध्ये कोण आर एस टी बरोबर 90, कोण टी बरोबर 30 आणि उर्वरित कोण साहजिकच 60 असणार आहे. म्हणून या ठिकाणी त्रिकोण आर एस टी हा 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा झाला. त्याचाही एक गुणधर्म आहे. 30 मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाच्या निमपट असते. मग 30 मापाच्या कोणासमोरील भुजा आर एस तीच विचारलेली आहे, कर्णाच्या म्हणजे आर टीच्या 1/2 पट असते. आर टी गुणिले 1/2 आर टी 12 दिलेले आहे. 2 न 12ला भागल्यानंतर बेसका 12 आर एस बरोबर 6 सेमी मिळालेले आहे. ओके. पुढचा प्रश्न मार्च 20चा आहे. एका चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेमी आहे, तर कर्णाची लांबी काढा. मार्च 20चा प्रश्न आहे. चौरसाचा कर्ण बरोबर या ठिकाणी बाजू गुणिले √2 हे सूत्र आहे महत्त्वाचं. एकरूप बाजूच्या √2 पट चौरसाचा कर्ण असतो. या ठिकाणी बाजू 10 आहे चौरसाची आणि त्याला गुणिले √2 म्हणजे चौरसाचा कर्ण 10√2 सेमी. ओके. 1 गुणांचा प्रश्न असू शकतो. हा विचारलेला आहेच. नोव्हेंबर 2020मध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक प्रश्न आहे. प्रश्न 4थ्यामध्ये असतो. प्रश्न 4थ्यामध्ये 3 असतात, प्रत्येकी 4 गुणांचा असतो, 2 सोडवायचे असतात. त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी ए सी हा 90 आहे, ए पी हा बी सीला लंब आहे, डी हा बी सीचा मध्यबिंदू आहे, म्हणजे ई डी ही मध्यगा आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 ए डी वर्ग काय दाखवायचे, 2 ए डी वर्ग बरोबर बी डी वर्ग अधिक सी डी वर्ग, या ठिकाणी हे साध्य आहे. आताच आपण पाहिलं डी हा बी सीचा मध्यबिंदू आहे, त्यामुळं बी डी आणि डी सी समान आहेत, हे पहिलं विधान. त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे, कर्ण बी सी आहे, त्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयानुसार बी सी वर्ग कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग. याला आपण इथं म्हटलेलं आहे ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर बी सी वर्ग. ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग तसंच, परंतु बी सी म्हणजे या ठिकाणी बी सी म्हणजे बी डीची दुप्पट आहे. ही बी सी बी डीची दुप्पट आहे. 2 बी डी कंसाचा वर्ग म्हणजे 4 बी डी वर्ग, हे दुसरं विधान आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये रेख ए डी ही मध्यक आहे, त्यामुळं अपोलोनियसचे प्रमेय आपण त्या ठिकाणी वापरू शकतोय. ए या कोणातून ए डी मध्यगा काढलेली आहे. ए हा कोण ए बी आणि ए सी या 2 बाजूंनी तयार झाले आहे त्रिकोण ए बी सीचा, त्यामुळं त्याच्या वर्गांची बेरीज ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर मध्यगेच्या वर्गाची दुप्पट 2 ए डी वर्ग अधिक 2 बी डी वर्ग, हे अपोलोनियसचे प्रमेय आहे. या ठिकाणी त्यातलाच 2 ए डी वर्ग कसा काढलेला आहे, ए बी वर्ग
अधिक AC वर्ग हा 2 BD वर्ग मागा आलेला आहे, हा तिसरा. 2 मधील जी किंमत आहे AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 4 BD वर्ग इथं ठेवायचे आहे. म्हणजे 4 BD वर्गातनं 2 BD वर्ग गेले, 2 BD वर्ग राहतील. या ठिकाणी 2 AD वर्ग बरोबर 2 BD वर्ग, 2 BD वर्ग म्हणजेच BD वर्ग अधिक BD वर्ग आणि BD आणि DC समान असल्यामुळं एक BD वर्ग तसंच ठेवायचं, दुसरा BD वर्ग त्याच्याऐवजी CD वर्ग म्हणजे 2 AD वर्ग बरोबर BD वर्ग अधिक CD वर्ग आपल्याला मिळालेला आहे. ओके, हे आपलं साध्य. आणखी एक 4 गुणांचा प्रश्न आहे. M हा बाजू QRचा मध्यबिंदू आहे. कोन PRM 90 अंश आहे. तर सिद्ध करा PQ वर्ग बरोबर 4PM वर्ग वजा 3PR वर्ग. प्रथमतः त्रिकोण PRQ मध्ये कोन PRQ 90 अंशाचा आहे. त्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. कर्ण PQ आहे. PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक QR वर्ग. ओके, PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक QR वर्ग हे विधान 1. त्यानंतर त्रिकोण PRM हा जो काटकोन त्रिकोण आहे, या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार PM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RM वर्ग, परंतु RM ही QRच्या निमपट आहे, त्याचा वापर केला आहे. इथं नमूद केलं आहे. त्रिकोण PRM या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार PM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RM वर्ग, PM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RM QRची निमपट म्हणून QR भागिले 2 कंसाचा वर्ग. ओके, PM वर्ग तसंच अधिक PR वर्ग अधिक QRचा वर्ग QR वर्ग 2चा 4. 4नं प्रत्येक पदाला गुणलेला आहे. 4 PM वर्ग 4 PR वर्ग अधिक QR वर्ग तसाच. ओके, यावरून QR वर्ग बरोबर हा 4 PM वर्ग 4 PR वर्ग मागे घेतलेत. हे दुसरं. इथं पुन्हा एकदा बघा, QR वर्गची किंमत काढताना 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग, 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग. ओके, समीकरण 1 मध्ये PQ वर्ग बरोबर PR वर्ग आणि त्या ठिकाणी आपण QR वर्गाची किंमत लिहिली आहे 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग समीकरण 1 वरून. ओके, समीकरण 1 मध्येच QR वर्गाची किंमत घातलेली आहे. ओके, समीकरण 1 काय आपलं PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक QR वर्ग, QR वर्गाची किंमत लिहिलेली आहे. मग या ठिकाणी 4 PM वर्ग तसंच आणि वजा 4 PR वर्गमधून 1 PR वर्ग गेले वजा 3 PR वर्ग. PQ वर्ग बरोबर 4 PM वर्ग वजा 3 PR वर्ग. या ठिकाणी हे आपलं साध्य आहे. ओके, असाच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 130 सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 14 सेमी आहे, तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती? प्रश्न पुन्हा एकदा समजावून घ्या. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 130 सेमी वर्ग असून त्याच्या एका कर्णाची लांबी 14 सेमी आहे, तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती? समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. x बरोबर 4. ओके, त्यामुळे दुसरा कर्ण BD हा 4 निम्मा भाग हा 4 8 म्हणून BD बरोबर 2x, BD बरोबर 2 गुणिले 4, BD बरोबर 8 सेमी. ओके, त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी बरोबर 8 सेमी. ओके,
अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. अनेक वेळा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक करणं राहून जातं. काही उणीव असेल तर जरूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.